नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग असा विशेष आहे, माझ्या घरी एक स्टार आलेला आहे. तर स्टार म्हणजे आमचा भोला, सगळ्यांचा लाडका. तर तो म्हणजे यूट्यूबवर पहिला करत होता आणि त्याच्यानंतर त्यानं आता काय केलं होतं, काही दिवस गॅप घेतला होता आणि इलेक्ट्रिशियनचं काम करत होता. मग माझ्या घराचं हे जे फिटिंग चाललं होतं तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे. मग मला त्याची गरज होती, मी त्याला बोलवून घेतलं. सकाळी तो आला आणि त्याचं फिटिंगचं काम चालू आहे. तर थोडंसं आपण त्याच्याशी पण बोलूया. भोला आलाय, आता सगळ्यांनी भेटून घ्या, त्याच्याशी बोलून घ्या. काय बोला, तुला कसं वाटलं इकडे आल्यावर? मस्त वाटलं, भारी वाटलं. आपल्या माणसापाशी आल्या सारखं वाटलं पहिल्यांदा. कारण पुण्यात खूप दिवस झालं काम करतोय आणि पहिल्यांदा असं वाटलं की आपल्या म्हणजे घरात आल्यासारखंच वाटलं आणि काम घरातलं केल्यासारखं असं वाटतं. कारण खूप प्रेमाने खूप माया लावतात. खरंच थँक्यू भोला. भोलासारखं पोरग शोधून सापडणार नाहीये. इतकं प्रामाणिक आणि इतकं कष्टाळू, जिथं टाकल तिथं सोनं करणारं पोरग आहे. आणि हे मला महत्त्वाचं सांगायचं आहे, कुणाचं जर इलेक्ट्रिशियनचं काही काम करायचं असेल तर हे पोरग प्रामाणिक आहे. त्याला म्हणजे सांगा, आता तुम्ही सांगणार कसं, तर मला कमेंट करा. कमेंटमध्ये मी त्याचा नंबर तुम्हाला सेंड करेन. नक्की मला कमेंट करा आणि मी त्याचा नंबर तुम्हाला नक्की सेंड करेन. तर यानं खूप छान काम करतोय आणि प्रामाणिकपणे करतोय. खूप मस्त, म्हणजे कुठलंच त्याच्या वस्तू ज्या आहेत ना त्या बंडलच नाहीत. कारण की माझं अगोदर पण झालं होतं इथं फिटिंगचं काम. बऱ्याचशा वस्तू त्यानं मला स्वतः दाखवल्या की किती म्हणजे अशा डुप्लिकेट असल्यासारख्या, नकली, म्हणजे पैशापरी पैसा घालून मला समाधान तर भेटलं नाही. आणि पोरगा आल्यापासून स्वतः झुंजतंय, ते जे लागतंय ते आणतंय. कारण माझ्याकडे आता सध्याला कोणी नाही आणायला न्यायला काय वस्तू, तर दुकानात जातंय, घेऊन येतंय. तर परमेश्वर त्याला खूप चांगली अशीच बुद्धी देव, प्रामाणिकपणाची. आणि बोला, तुला माझ्याकडून खूप आशीर्वाद, खूप म्हणजे खरंच, म्हणजे हे एक यूट्यूब किंवा व्हिडिओ आहे म्हणून नाही, माझ्या मनापासून, अंतःकरणापासून. कारण माझ्या आयुष्यात मला फसवणारी जास्त भेटलेली आहेत. त्यामुळे तुला माझ्याकडून, माझ्या बहिणीकडून, आईकडून खूप सारे आशीर्वाद. खूप तू आलायस ना, आता पुण्यात आलाय, तो पुण्यात आलाय, खूप मोठा होणार आणि खूप लवकर स्वतःचं अस्तित्व तयार करणार. कारण असे आशीर्वाद भेटायला नक्कीच लागतं. तर असं ब्लॉग कंटिन्यू करा. मी तुम्हाला त्याचं दाखवते, काम कसं चाललंय ते पण दाखवते बॅक कॅमेरा करून. तर असं कंटिन्यू ब्लॉग करू. तर त्याचं ह्या अशा पद्धतीनं काम चाललेलं आहे बघा. पोरानं खूप काम केलं माझं आज. हे इथलं PUPचं पण राहिलेलं थोडंसं केलं, पलीकडच्या घरातलं राहिलेलं ते केलं. आणि शिवाय नंतर मला हे त्याचं काम नाही आहे, हे ठोकून द्यायचं पडद्यांचं. पण त्याने बिचाराने हे पद्धतशीर खूप छान ठोकून दिलं. त्याच्याबरोबर हा पोरगा छान आहे, तो पण कामाला त्याने ठेवलेला. त्याच्यापेक्षा छान पोरगा आहे, मस्त आहे, काम करतोय तो पण. आणि आपला बोला तर सगळ्यांना माहिती की ते कष्टाळू इथं ते गबाळ घेऊन आलाय, वस्तू बिस्तू छानपैकी काम छान करतोय. सगळ्यांनी त्याला सपोर्ट करा. त्याला जर बुद्धी आली त्याला की बाबा चला परत यूट्यूब चॅनल चालू करावा मॅडमचं बघून, तर सगळ्यांनी परत सपोर्ट करा. करणारच का चालू? बघा, बघू म्हणतोय, पण मला वाटतं त्यांनी चालू करावं. कारण इतका हुशार, कष्टाळू आणि एक कलाकार आहे होतो. आता तुम्हाला इथून पुढे मी दाखवीन त्याची एखादी कला, नक्की दाखवीन. कारण आता इथून पुढे तो असंच माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहिला आहे ना. मला खूप कलाकार पोरग आहे. मला वाटतं त्यांना असंच पुढे जावं, कारण हे कष्ट करत हे पण चालू ठेवलं पाहिजे ना. कर बाबा, चालू कर. बोल. आणि फिटिंगचं फायनली सगळं काम व्यवस्थित पार पाडलेलं आहे आणि घरी चाललेलं आहे. तर एकदा बोलायला सगळ्यांनी बाय बाय करा. बोला. तर मित्रांनो, मस्त काम वगैरे आता फायनल केलेलं आहे आणि सगळं एकदम टाकाटाकमध्ये करून आता चाललोय पुण्याला माघारी. खूप भारी वाटलं बरं का. पोराने प्रामाणिकपणे केलं आणि कमी पैशात केलं. अजून माझ्या मनाने देईन त्याला बरं का, अजून त्याला काय व्हायचं पाहिजे तर. आणि माझ्या केसनांचे पण कामं मिळवून देण्याचे तिथलं बी प्रयत्न करेन. कारण चांगल्यांना मदत करण्याची माझी नियत आहे आणि अशीच सगळ्यांनी ठेवायची. आणि शेवटी काय, कष्टाला पर्याय नाही. थँक्यू सो मच.